म्हणलं बाळा तुला किती मारलंय रे, तुला कसलं मारलंय रे हे, मी 5 बोटानं पण हाणलं नाही, माझं गाव लातूर आहे, मी पोट भरायला इथं आलेलं, माझ्या लेकराला ढोराला आणल्यासारखं आणलं. अरे बाबासाहेबाचा आहेच म्हणून तुला मारानच रे म्हणले. आणि एक तिथं महिला जातीवाद म्हणू लागली. अरे कुत्र्याने हाणारे त्याला, हाना त्याला, आणि ते बाबासाहेबाचे आहेत ते हाना त्याला. बांगड्याचे काच इकून खाते. माझ्या घरात आता राशन सध्या नाही, कोणता नेता आला नाही, कोणता मंत्री आला नाही, मंत्री आला नाही. म्हणला म्हणजे मी आता यायलो म्हणला मी घरी, आणि मला टाइम होईल जरा पोरती हाय संघ मी येतो म्हणला. मग त्याला आला बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी. बाबासाहेबाच्या पुतळ्यापाशी आल्याच्या नंतर त्याला उचलला 2 काट्या पाठीमागून घातल्या. 2 काट्या घातल्याच्या नंतर त्यानं खाली पडला. खाली पडल्याच्या नंतर त्याला एका आडगावर काट्या चालू केल्या. तू गुन्हेगार आहेस, तू दारू पितोस, तू असा करतोस तसा. ते म्हणला साहेब मी पुढे पण खात नाही आणि मी कामवाला लिकरू आहे म्हणले, माझं काम करायला गेलतो म्हणले, मी माझ्या मोबाईल मध्ये बघा म्हणले काय मी करून आलो, फॉर्म देऊन आलो म्हणले 10 वाजता. नाही म्हणले तू दंग्यामध्ये होता. मग माझा मुलगा काय म्हणला बाबा तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बघा, मी जर कुठं असलो तर मला शिक्षा द्या. तर कुठं पण दिसला नाही माझा मुलगा. त्याला 3 दिवसाची कस्टडी म्हणले होते. मग त्याला इथून नेलं भीमनगर तिथून लोक उचलले. मग ते नवा मोंडा पोलीस स्टेशन आहे तिथं नेलं. मग तिथं जे त्याला 4 वाजल्यापासून जे मार होता ते 6 वाजे तर मारू लागले. म्हणजे तू सुनंदाचा लिकरू आहे, तुला कशाचा मार लागतंय रे, तू कसा मार, तुला लागत नाही मार. सुनंदाचं लेकरू आहेस तू, आणि तुझं कुटुंब कुठं आहे हे उचलायचंय मला. आणि तुझ्या हातावर नाव कुणाचं आहे, बाबासाहेबाची सही आहे, बाबासाहेबाचं नाव आहे, फोटो आहे. तो अरे बाबासाहेबाचा आहेच म्हणून तुला मारानच रे म्हणले. आणि एक तिथं महिला जातीवाद म्हणू लागली. अरे कुत्र्याने हाणारे त्याला, हाना त्याला, आणि ते बाबासाहेबाचे आहेत ते हाना त्याला. जातीवाद करू लागले तिथं सध्या. मग माझे मालक गेले ते रजई घेऊन, तर माझं लेकरू चड्डीवर उभा असं कुत्र फोडल्यासारखं लेकरू माझं फोडलं. आणि माझ्या लेकराला दबाव टाकला, तू असं काय सांगायचं नाही. सरकारी दवाखान्यात नेलं, ते सूर्यवंशी त्याच्या संग नेलं, ट्रीटमेंट बघितली, त्याला गोळ्या दिल्या. मग त्या पोलिसांनी सांगितलं तू गोळ्या देऊ नको, ह्याला काही सध्या झालं नाही, त्याचं ती ही सध्या करू नको, प्लास्टिक सध्या करू नको. आणि म्हणले मग लेकरू माझं तसंच गेलं. मला सांगितलं म्हणले आणि तुझ्या लेकराचा हात आणि पाय लय सुजलाय. आणि म्हणलं बापा मला कसं काय तुम्ही सांगितलं नाही, हात सुजला पाय सुजला, मी 9 दिवस जेवण केलं नाही. मी म्हणलं माझं बाळ कधी सध्या जेलमध्ये गेलं नाही, माझ्या बाळाला जेलमध्ये टाकलं, माझ्या बाळानं कोणता गुन्हा केला, माझ्या बाळाला भाकर नाही खाल्ली. म्हणले माझ्या बापानं आईला उचलल्यावर माझ्या आईची अवस्था असेच करतील का म्हणले. मी म्हणलं बाळा तू असं करू नको, तू असं धीर धरू नको, आणि तू शांत राहा. त्यानं 9 दिवस भाकरवर जेली, त्यानं जेवला नाही, त्यानं काय खाल्ला नाही. त्याला मी बघितलं, म्हणलं बाळा तुला किती मारलंय रे, तुला कसलं मारलंय रे हे, मी 5 बोटानं पण हाणलं नाही, माझं गाव लातूर आहे, मी पोट भरायला इथं आलेलं, माझ्या लेकराला ढोराला आणल्यासारखं आणलं. याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. आमच्या लेकराला तुम्ही काय शिक्षा दिली, कशासाठी शिक्षा दिली. अरे तू पुड्या खातो दारुडा आहे म्हणून एका त्या लेडीज पोलीस आमच्या गल्लीतली म्हणली साहेब ती काही सध्या खात नाही, ती माझा भाऊ आहे त्याला सोडून द्या म्हणले. पण ते काय म्हणले नाही पिताडा आहे, माझं लेकरू सुपारी पण खात नाही. आई बघा माझं लेकरू एकदम बेयशनी आहे, माझं लेकरू कष्ट करून मी जगविते, बांगड्याचे काच इकून खाते. माझ्या घरात आता राशन सध्या नाही, कोणता नेता आला नाही,
कोणचा मंत्री आला नाही, मंत्री आला नाही. माझं लेकरू रोज येत 15 दिवस झालं माझं लेकरू इथं येऊन, पण कुणी सध्या काय आणखीन म्हणलं नाही, बोललं नाही. आणि पुन्हा भीमनगरला नेलं, तिथं काय म्हणू बघ, पोलिसाला त्याला डॉक्टरला म्हणले त्याचा हे करू नको, काय ते म्हणते प्लास्टर करू नको, त्याला काय सध्या लागलं नाही, त्याला काहीच लागलं नाही म्हणले, काहीच नाही. तर एवढा मोठा तर पाय झाला, त्याला झोपाई ना. आता लेकरू माझं एकच कष्ट करणारे तीच आहे माझं लेकरू. आणि माझ्या लेकराला त्यांनी हेच करायला पाहिजे, ढोरावारी मारलं माझ्या लेकराला, त्याच्यावर गुन्हा दाखल करणंच आहे त्याला. आणि माझ्या लेकराला न्याय मिळणंच त्यांनी करावं लागेल. बाबासाहेबाच्या रक्ताचे आम्ही आहेत, आम्ही तोडफोड करणारे नाहीत. आम्ही कधीही तसले बाबासाहेबाचे लेकर कधीच करू शकत नाहीत, चोरी करणार नाहीत, आम्ही करणारच नाहीत आमचे. आणि दुसरेच घुसरेन आमच्या लेकरावर गुन्हे दाखल ह्या लोकांनी केले, त्या लोकांनी गुन्हे दाखल आमच्या लेकरावर केले, त्याचे निर्दोष सोडून दिले ह्या लोकांनी. लोक आणि कष्ट करणारे संविधान म्हणा, संविधान फोडणारा ती येडा आहे, मग त्याला संरक्षण कसं दिलं तुम्ही, त्याला शाल कशी चांगली दिली आणून, येडा आहे ती संरक्षण करणारा, येडा आहे का? संविधान फोडणारा कसा, त्याला किती संरक्षण आहे? मग बाळाला माझ्या संरक्षण नव्हतं का? आता संरक्षण कसे करायला तुम्ही? संविधानाला तर, संविधान फोडणाऱ्याला तर फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे संविधान फोडणाऱ्याला.